नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आज एक अलीकडच महत्त्वाचा निर्णय आला. 24 मार्च 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाचा. एक मोठी गैरसमज सर्वत्र आहे आणि अनेकदा मला आपल्या व्ह्युअर्सकडून संपर्क साधला जातो, कॉमेंट्स केले जातात आणि विचारणा केली जाते की वतन जमिनींना कुळ लागतं की नाही. निर्णय पण तोच आहे. वतन जमिनीच्या कुळांना कुळ कायद्याप्रमाणे जमीन खरेदी करण्याचा हक्क असतो, असं सर्वोच्च न्यायालयानं अलीकडच असलेल्या एका निर्णयामध्ये सांगितलेलं आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणतं टेनंट्स होल्डिंग वतन प्रॉपर्टी ऑन टिलर्स डे. टिलर्स डे म्हणजे कृषिक दिन, जो कुळ कायद्याप्रमाणे 1/4/1957 या दिवसाला टिलर्स डे म्हणजे त्या दिवशी ज्यांच्या ताब्यात जमीन होती त्यांच्या हाती मालकीची झाली, कसेल त्याची जमीन, हे तत्व त्या दिवशी लागू झालं. टेनंट्स होल्डिंग वतन प्रॉपर्टी ऑन टिलर्स डे would be entitled to purchase Vatan property under Maharashtra Revenue Patel Abolition of Offices Act, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडच 14 मार्च 2024 रोजी एक निर्णय दिला. महाराष्ट्र हेरिडिटरी ऑफिस अधिनियम जो आहे, म्हणजे वंश परंपरागत पद अधिनियम 1874, त्याच्याप्रमाणे कृषिक दिनाला ज्या जमिनी, वतनाच्या जमिनी, कोणतंही वतन असेल, ते कुळाच्या जर ताब्यात असतील लॉफुली, तर त्या कुळाने त्या कायद्याप्रमाणे खरेदी केलेल्या आहेत. फक्त त्याचा खरेदीचा जो हक्क आहे, ज्या दिवशी रिग्रँट होईल त्या रिग्रँट झाल्यानंतर त्या खरेदी केल्या जातात, असं या ठिकाणी दिसतं. हे पहा, हे जजमेंट आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं सिव्हिल रिट पिटिशन आहे 8356 ऑफ 2017. आणि यामध्ये द अपील एंटेल्स को रिलेशन, याच्यामध्ये 3 कायद्याचं संबंध आलेला आहे. को रिलेशन ऑफ 3 विंटेज लेजिस्लेशन्स रिक्वायरिंग नॉट ओनली देअर इंटरप्रिटेशन, त्याचा अर्थ लावण्याची गरज होती, बट ऑल्सो देअर हार्मोनियस कन्स्ट्रक्शन. 3 कायदे 3 वेगवेगळ्या कालखंडामध्ये झाले, पण त्यांना जेव्हा एकत्रित समन्वयानं वाचलं जातं तेव्हा त्याचा अर्थ काय निघतो, हा सुप्रीम कोर्टाने इंटरप्रिट केलेला आहे. द ओल्डेस्ट ऑफ 3 स्टॅट्यूट्स महाराष्ट्र हेरिडिटरी ऑफिसेस ॲक्ट, सगळ्यात जुना कायदा आहे 1874चा महाराष्ट्र वंश परंपरागत पदे अधिनियम 1874. द नेक्स्ट इज महाराष्ट्र टेनन्सी ॲग्रिकल्चरल ॲक्ट. दुसरा आहे, पूर्वी त्याला बॉम्बे म्हणत होते, आता त्याला महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948 म्हणतात. आणि तिसरा आहे महाराष्ट्र रेव्हेन्यू पटेल अबोलिशन ऑफ ऑफिसेस ॲक्ट 1962, म्हणजे महाराष्ट्र मुलकी पाटील पदे निरसित करण्याचा कायदा 1962. अशा 3 कायद्यांना एकत्रित करून, या 3 कायद्याच्या तरतुदी एकत्रित वाचून, जर टिलर्स डेला म्हणजे 1457ला या जमिनींना, म्हणजे पाटील वतन इनामाच्या जमिनींना कुळं असतील तर त्यांना जमीन खरेदी करण्याचा हक्क आहे की नाही, हा तो मुद्दा होता. तो डिसाईड झाला. हे ते 3 कायदे. पहिला कायदा आहे महाराष्ट्र वंश परंपरागत पद अधिनियम, हा 1874चा आहे. दुसरा आहे महाराष्ट्र मुलकी पाटील पद रद्द करणे अधिनियम 1962चा आहे. आणि तिसरा आहे महाराष्ट्र कुळ वहिवाट शेतजमीन अधिनियम, हा आहे 1948चा. या 3 नियमाचा सुप्रीम कोर्टाने तिन्ही कायद्यांचा एकत्रित विचार करून हा निर्णय दिलेला आहे. सुंदर निर्णय आहे, प्रत्येकाने तो वाचला पाहिजे. कुळ कायद्याच्या कलम 88 CA मध्ये असं म्हटलेलं आहे की नथिंग इन सेक्शन 32 to 30R, 32 ते 32R बोथ इन्क्लुजिव्ह प्लस 33A, 33B अँड 33 शाल अप्लाय. नथिंग म्हणजे ह्या कलमातलं काहीच लागू होणार नाही. कशाला? टू द लँड हेल्ड ॲज इनाम और वतन फॉर सर्व्हिस युजफुल टू गव्हर्नमेंट. शब्द काय वापरलेला आहे? जे इनाम, जे वतन युजफुल सर्व्हिस देतात फक्त शासनाला, आणि जे रेम्युनरेशन म्हणून किंवा वतन म्हणून दिलेले नाहीत, अशांना
कुळ कायद्याच्या तरतुदी लागू होणार नाहीत. आता पाटील इनाम जे आहे, हे शासनाला युजफुल सर्व्हिस देतं का? सुप्रीम कोर्ट म्हटलं नाही. म्हणजे जे वतन आपण आता अभ्यासतो, त्या अभ्यासणारे वतन हे कम्युनिटीला सर्व्हिस देणारे आहेत. आणि शासनाला सर्व्हिस देणारे जे इनाम असतील, अशा इनामांना कुळ कायद्याच्या ह्या तरतुदी लागू होणार नाहीत. आणि म्हणून खाली लिहिलेलं आहे त्यांनी, द लिम हे हा जो वरती आहे हा कुळ कायद्यातलं कलम आहे. आणि हे कलम घेऊनच साधारण आता जो संभ्रम आहे, लोकांच्या मनामध्ये जो गोंधळ आहे, की वतन जमिनींना कुळ कायदा लागू होत नाही आणि त्यांना खरेदी करता येत नाही, हा जो एक संभ्रम किंवा मोठा गोंधळ आहे, त्याचं उत्तर खाली दिले सुप्रीम कोर्टाने पॅरा 22 मध्ये. द लिमिटेड एक्झम्पशन, हे लिमिटेड एक्झम्पशन आहे. लिमिटेड कोणतं? लिमिटेड टू द इनाम और वतन फॉर सर्व्हिस युजफुल टू गव्हर्नमेंट. इट इज नॉट फॉर युजफुल टू कम्युनिटी. आणि हे जे पाटील इनाम वगैरे आहेत, हे सर्व युजफुल टू कम्युनिटी असणारे जे इनाम आहेत. द लिमिटेड एक्झम्पशन फ्रॉम सर्टन प्रोव्हिजन्स ऑफ द टेनन्सी ऍक्ट ऑफ अफोर्डेड बाय सेक्शन 88A CA, म्हणजे हे देअर ऑफ कंटिन्यूड अंटील अबोल्युशन ऍक्ट केम. आणि हे पण कधीपर्यंत चालले हे सगळे एक्झम्पशन? हे एक्झम्पशन व्हॅलिड कधीपर्यंत होतं? 1/1/63, म्हणजे ज्या दिवशी पाटील इनाम अबोल्युशन ऍक्ट आला त्या दिवशी हे सिद्ध झालं, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. देअर आफ्टर, as the very institution of Patil Watan stood abolished, the limited exemption extended to such Watan lands under section 88 CA of the Tenancy Act also seized. समजा ते अगदी गव्हर्नमेंटसाठी होतं पाटील इनाम असं समजलं, तरी आता सुप्रीम कोर्ट म्हणतं ठीक आहे, पाटील इनामला ते लागू होतं असं जरी गृहीत धरलं, तरी ज्या दिवशी तो कायदा आणि ते वतन अबोलिश झालं त्या दिवशी ते संपलं. आणि म्हणून ज्या दिवशी यातनं ती जमीन मुक्त झाली त्या दिवसापासून कुळ कायदा लागू झाला, असा त्याचा अर्थ आहे. आणि मग दिस इज मेड क्लिअर बाय सेक्शन 8 ऑफ द अबोलिशन ऍक्ट विच रीड्स ॲज अंडर. आणि जर आपण पाहिलं प्रत्येक कायद्यात, मग तो महार वतनाचा कायदा असेल, पाटील वतनाचा कायदा असेल, परगाना आणि कुलकर्णी वतनाचा कायदा असेल, त्या प्रत्येक कायद्यामध्ये कलम 8 आहे. आणि त्यात लिहिलेले विद्यमान कुळ वहिवाट कायदा लागू करणे. आता पहा, ज्या तारखेला हे वतन अबोलिश झाले त्या दिवशी, म्हणजे जिथं रिग्रँड झाली त्या दिवशी, जर कोणतीही जमीन वैधरित्या पट्ट्याने दिलेली असेल, म्हणजे हा अबोलिशन ऍक्ट येण्याच्या आधी वैधरित्या तो कुळ होता, म्हणजे पट्ट्याने देण्यात आली होती. आणि असा पट्टा नेमलेल्या दिवशी, म्हणजे हा कायदा ज्या दिवशी अस्तित्वात आला त्या दिवशी जर कुळ अस्तित्वात असेल तर संबंधित कुळ वहिवाट कायद्याच्या तरतुदी उक्त पट्ट्याच्या बाबतीत लागू होतील. अशी जमीन धारण करणाऱ्या इसमाचे व त्याच्या कुळाचे व किंवा कुळांचे हक्क व जबाबदाऱ्या यास उक्त अधिनियमाच्या तरतुदी, म्हणजे कुळ कायद्याच्या तरतुदी, या भागातील तरतुदी अधीन राहून लागू होतील. परंतु कुळाने ती जमीन सक्तीने खरेदी करण्याच्या संदर्भात संबंधित कुळ वहिवाट कायद्याच्या तरतुदी लागू करण्याकरिता तो पट्टा कलम 5 किंवा कलम 6 किंवा कलम 9 अन्वये ती जमीन परत दिल्याच्या तारखेपासून, म्हणजे ज्या दिवशी रिग्रँड झाली त्या दिवसापासून सुरू झाला आहे असे समजण्यात आले पाहिजे. या कलमाच्या प्रयोजनाकरिता जमीन हा शब्द प्रयोग अर्थ संबंधित कुळ वहिवाट कायद्यात जो अर्थ असेल तोच समजावा, हे अत्यंत स्पष्ट केलं. आणि ह्या दोन्ही बाबी, म्हणजे वंश परंपरागत अधिनियमातला कलम, कुळ कायद्यातलं 88 आणि महाराष्ट्र मुलकी पाटील पद रद्द करण्याचं जे अधिनियम आहे 1962 त्यातील कलम 8, हे एकत्रित वाचल्यानंतर सुप्रीम कोर्टाने या तिन्हीचा अर्थ असा लावला की कुळाला जर ते कुळ हा कायदा निरसित झाला तेव्हा आणि 1457 जर अस्तित्वात होतं, त्याने ती खरेदी केली आहे असं समजण्यात येईल. फक्त त्याची किंमत ठरवण्याचा प्रश्न आहे, ती रिग्रँडच्या तारखेनंतर ठरविण्यात यावी. आणि म्हणून सुप्रीम कोर्ट असं म्हणतं, 23 पॅरा आहे, देअरफॉर आफ्टर द ॲडव्हेंट ऑफ अबोलिशन ऍक्ट पटेल वतन लँड विच वॉज लॉफुली लीज्ड अँड लीज ऑफ विच वॉज सबसिस्टिंग ॲज ऑन 1/1/63, म्हणजे अपॉइंटेड डे, स्टूड कव्हर्ड बाय टेनन्सी ऍक्ट in its entirety, and the tenant of such watan land was entitled to all benefits under the provisions of Tenancy Act, including the right to purchase such land. The proviso to section 8,
तो म्हणजे पाटील इनाम ऍक्ट indicates that for the purpose of fixing the purchase price under the provisions of Tenancy Act so as to enable the purchase of such land by the tenant, the lease shall be deemed to have commenced from the date of regrant of the land under section 5, 6 or 9 as the case may be. इतकं साधं आणि सिंपल आहे, तेव्हा आपण 3 कायद्यांचा अर्थ लावणारा एक जजमेंट, आणि हे काही जजमेंट पहिलं नाही, याच्या आधी पण एक जजमेंट आहे, त्या जजमेंटमध्ये दुसऱ्या जजमेंटचा उल्लेख आहे. असं एक सुंदर जजमेंट अलीकडं आलेलं आहे. सर्व महसुली अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, विधिज्ञांनी आणि ज्यांचे म्हणून कुळकायद्याची प्रकरणं आहेत किंवा ज्यांच्या आजूबाजूला कुळकायद्याची अशी प्रकरणं आहेत, अशा सर्वांनी हे जजमेंट आणि या जजमेंटमध्ये उल्लेखित असणारं किंवा संदर्भित असणारं दुसरं जजमेंट किंवा अनेक जजमेंट्स आहेत, ते सर्व वाचले पाहिजेत. हे 3 कायदे एकत्रितपणे पाहिले पाहिजेत, आणि म्हणून यापुढे समजा असा संभ्रम असेल तर तो संभ्रम कमी होऊ शकेल. विधी साक्षरतेच्या निमित्ताने आपण या 3 कायद्याचा अर्थ लावणारा जे जजमेंट आल्या त्याचा परिचय आज करून घेतला. तपशीलवार जजमेंट मी या ठिकाणी सांगत बसलो तर खूप वेळ लागेल. केवळ त्याचा परिचय इथे दिला. ज्यांना हे जजमेंट वाचायचं असेल ते आता सध्या सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे, सर्वत्र उपलब्ध आहे. कुणाला मिळालं नाही तर आपल्या मेंबर डाउनलोडच्या लिंकवरती ते उपलब्ध असेल. ज्यांना हवं त्याने तो ॲक्सेस मागावा. जर का हे उपयोगाचं आहे असं वाटलं तर आपल्या मित्रपरिचितांना, ज्यांना याचा उपयोग होईल अशा सर्वांना पाठवत राहा आणि फॉरवर्ड करत राहा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. यापूर्वी आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांना देखील पाठवा, त्यांनाही लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे यापुढे असे होणारे जे काही व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आणि आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपल्याला ते पाहता येतील. असंच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा लवकरच भेटण्यासाठी मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.